विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा 16 जागांवर विजय झाला तर एक अपक्ष आमदार निवडून आला। हा विजयी झालेला अपक्ष उमेदवार दुसरा तिसरा कुणीच नसून भाजपचाच बंडखोर आहे। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या म्हणजे शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना त्यांचा पराभव झाला आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गोकुळ गीते हे विजयी झाले। गोकुळ गीतेंनी अपक्ष निवडणूक लढवली। त्यांच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठा वादही झाला। त्यांनी अर्ज मागे घेतला नाही, मात्र निवडणुकीतून माघार घेतली होती। मात्र त्यांचा विजय झाल्याने दराडे कुटुंब आक्रमक झालं। दरम्यान विजयानंतर आता गोकुळ गीते नाशिकहून मुंबईमध्ये पोहोचतायत। उदय सामंत त्यांना घेण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे। शिंदेंचा फोन आल्याने त्यांना भेटण्यासाठी जात असल्याचं गीते म्हणाले। तर गोकुळ गीते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे। विश्वासघात केला आमच्याला त्यांनी। कोणी विश्वासघात काय झालं? सगळं डिटेल देईल। काय पैसे घेतले, काय काय झालं? विश्वासघात केला आमच्याला त्यांनी। कोणी विश्वासघात काय झालं? सगळं डिटेल देईल। काय पैसे घेतले, काय दुनियादारी आमच्या लोकांना या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे। शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला मी एवढंच सांगेन। मी माझा फक्त प्रचार थांबवला होता। मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो। माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट होती। पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान करा वगैरे। पण लोक स्वतःचे, मी सांगितलं होतं, लोकांचे स्वतःचे वैचारिक मतं असतात। पक्ष आदेश व्हीप वगैरे या गोष्टी कोणी आजच्या काळात मानत नाही। 2018 साली पण भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या उमेदवारांसाठी व्हीप बजावला होता। त्या काळात पण लोकांनी या दराडेंवर विश्वास टाकला होता। दराडेने तो विश्वास गमावला, म्हणून गोकुळ गीते आज आमदार झाले। गणेश भाऊ सुरुवातीपासून महायुती सोबत होते आणि आजही ते महायुती सोबतच आहे। परंतु ही निवडणूक जो निष्क्रिय उमेदवार दिलेला होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि मतदार सुज्ञ असल्यामुळे आज रिझल्ट तुम्हाला दिसतो।